मित्रांनो, भारताच्या इतिहासातील पहिली शहरी सभ्यता म्हणजे सिंधू संस्कृती. आज आपण फक्त तिची तारीख आणि ठिकाणच बघणार नाही, तर तिच्या गल्ल्यातून, तिच्या घरातून, तिच्या बाजारातून फिरणार आहोत. ही फक्त पुस्तकातील काही पानं नाहीत, तर आपल्या प्राचीनतेचं पहिलं महान उदाहरण आहे. चला तर मग 5 वर्ष मागे जाऊ, भेटूया सिंधू संस्कृती. मित्रांनो, 1921 मध्ये हडप्पा म्हणजेच आत्ताचा पाकिस्तान, पंजाब प्रांत येथे दयाराम साहनी यांनी उत्खनन केलं. 1922 मध्ये मोहेंजोदारो सिंध प्रांत येथे राखलदास बॅनर्जी यांनी शोध लावला. ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञ जॉन मार्शल यांनी याची जगासमोर घोषणा केली. या शोधाने इतिहासाची वेळरेषा 1500 ते 2000 वर्षांनी मागे नेली. मित्रांनो, सिंध प्रांताचा प्रसार पाहता, सिंधू संस्कृतीचा प्रसार पाहता पंजाब, सिंध, गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि बलुचिस्तानापर्यंत होता. त्यातील महत्त्वाची केंद्रे ही हडप्पा, मोहेंजोदारो, लोथल, कालीबंगन, धोलावीरा व राखीगढी असे होते. नदीकाठचं महत्त्व बघायला गेलं तर सिंधू आणि तिच्या उपनद्या खूप साऱ्या आहेत. मित्रांनो, त्यांच्या गल्ल्या पाहायला गेला तर ग्रिड पॅटर्न सारख्या होत्या, म्हणजेच सरळ रेषेत काटकोन चौकोनात असे होते. घरावर बघायला गेली तर पक्क्या विटांची बहुमजली स्थापन झालेली आहे. सांडपाण्याची व्यवस्था मित्रांनो खूप प्रकारे केली गेली होती, म्हणजेच झाकलेले नाली, घराघरात ड्रेनेज कनेक्शन. विशेष म्हणजे मोहेंजोदारोचं महास्नानगृह, द ग्रेट बाथ. मित्रांनो, किल्ला विभाग आणि खालचा शहर विभाग, सिटाडेल अँड लोअर टाउन याची तुलना करायला गेलं तर आज आपण ज्या सुविधांचा अभिमान बाळगतो त्या 5000 वर्षापूर्वीच येथे होत्या. मित्रांनो, शेतीमध्ये गहू, बार्ली, कापूस वापरणारी जगातील पहिली सभ्यता होती. पशुपालनामध्ये बैल, मेंढी, शेळी, हत्ती यांसारख्या प्राण्यांसोबत पशुपालन केले जाते. तसेच कारागिरी पाहता मातीची भांडी, मणी, दागिने, धातुकाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. व्यापार पाहायला गेला तर मेसोपोटेमियासोबत सागरी व्यापार म्हणजेच लोथलचे बंदर. चलन पाहायला गेले मित्रांनो तर शिक्के, मोस्टली शिक्के इकडे प्राण्यांच्या चिन्हांप्रमाणे शिक्क्यांवर प्राण्यांचे चिन्ह असायचे. वर्गहीन किंवा समतेवर आधारित समाज असायचा. इथे अतिशय कमी राजवटीचे पुरावे सापडले गेले आहेत. स्त्रीला महत्त्व होते. मातृदेवतेची पूजा होत होती. प्राणीपूजा पण करत होते. बैल, युनिकॉर्न यांच्या चिन्हांचे. मित्रांनो, तिथला क्रीडा पाहता पासा, खेळणी अशा प्रकारचे खेळ खेळले. लिपी अजूनही वाचली गेलं नाही. मित्रांनो, सिंधू संस्कृतीच्या पतनाची कारण पाहता नदीचा मार्ग बदल झालेला आहे. पूर किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली आहे. आर्यांच्या आक्रमणाची शक्यता पण त्यावेळेस खूप होती आणि हे विवादास्पद आहे. व्यापारातील घसरण पण खूप प्रमाणात दिसून आली. तसेच सिंधू संस्कृती ही फक्त आपल्या भूतकाळाची कहाणी नाही, ती आपल्या कौशल्याची, स्थितीची, शिस्तीची आणि एकतेची साक्ष आहे. अशा संस्कृतीनेच भारताला विश्वगुरू बनवलं. पुढच्या भागात भेटूया मित्रांनो प्राचीन भारताच्या आणखी एका रोचक पानावर. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या भागात आपण वैदिक संस्कृती जाणून घेणार आहोत. ते मात्र चुकू नका. धन्यवाद.